धाराशिवच्या भूम शहरात बाळूमामांच्या मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला। आदिशक्ती मुक्ताईची पालखी भूम शहरात आल्यानंतर मुक्ताईच्या पालखीभोवती मामांच्या मेंढरांचा गोल रिंगण सोहळा जो तो दिमाखात पार पडला। आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं। भाविकांनी मानाचा फेटा हार पुष्प देत मानकऱ्यांचं स्वागत केलं। पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथं संत तुकाराम महाराजांचं पहिलं रिंगण पार पडलं आणि सणसर इथला मुक्काम आटपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा पालखी सोहळा बेलवाडी इथं दाखल झाला। दरम्यान पालखीचा आजचा मुक्काम निमगाव कितकित असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील फलटण नगरीत मुक्काम आहे। माऊलींच्या स्वागतासाठी फलटण नगरीचं ग्रामदैवत पुरातन श्रीराम मंदिर सजवण्यात आलंय। आकर्षक रांगोळी काढून वारकऱ्यांचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। डफाडी तुंटुणे या लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्यात आलं। वारीच्या वाटेवर वारकऱ्यांकडून दारूचं व्यसन सोडण्याचं आवाहन करण्यात येतं। पुण्यातील आयटी क्षेत्रातील तसंच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांनी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाने दिंडी सुरू केली। विविध क्षेत्रातील महिला आणि पुरुष या दिंडीत सहभागी झाले। आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच आध्यात्मिक इंटेलिजन्सचं महत्त्व पटवून दिलं जातं। संत गजानन महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली। यावेळी उळे कासे गावात प्रशासनाच्या वतीनं पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या पालखी सोहळ्यात 700 वारकरी आणि वारकऱ्यांचा सहभाग होता। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यंदा आषाढी एकादशीला देशी वृक्षांच्या बिया बीज प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत। पर्यावरण प्रेमी वैष्णवी पाटील यांनी 3.5 लाखांपेक्षा अधिक बियांचं संकलन केलं असून वाटल्या जाणाऱ्या बीज प्रसादामध्ये 50 पेक्षा अधिक देशी वृक्ष प्रजातीच्या बिया आहेत। भारतात बालकांच्या मृत्यूदरात घट झाली आहे। 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूदरात घट झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र बाल मृत्यूदर अहवालातून समोर आली। नवजात बालकांसाठी विशेष सुविधांचा विकास, लसीकरणातील सुधारणांनी मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली आहे। मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचनचा दिल्लीत मृत्यू झाला। मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्टमध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता आणि त्यानंतर आयसिस मॉड्यूलमध्ये डिसेंबर 2023 मध्ये NIA पुन्हा त्याला अटक केली होती। एअर इंडियाचं विमान मुंबईहून चेन्नईला जात असताना जळण्याचा वास आल्यानं विमानाला मुंबईत उतरवण्यात आलं। ही घटना काल रात्री घडली। मुंबईहून उड्डाण घेतलेल्या AI-639 विमानाला जळण्याच्या वासामुळे परत मुंबईत उतरवण्यात आलं। अंतराळवीर शुभांशु शुक्लांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या। यावेळी पंतप्रधानांनी शुभांशु शुक्लासोबत मनमोकळा संवाद साधला। अंतराळातून भारत भव्य दिसतो अशी प्रतिक्रिया मोदींसोबत बोलताना शुभांशु शुक्लांनी दिला। काटालगा गाण्यामुळे देशभरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालंय। 42 वर्ष शेफालीच्या हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। अंकल उर्फ मन्नू पल्लू या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली। भूसुरुंग स्फोटाद्वारे 15 जवानांच्या मृत्यूचं कारण म्हणलेल्या मन्नू पल्लू या माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस लावण्यात आलेलं होतं। अटक करण्यात आलेल्या माओवाद्यावर 2 खून आणि 3 चकमकींसह 5 गुन्हे दाखल आहेत। माओवाद्यांची केंद्रीय समिती सदस्यपद भूपतीकडे येण्याची शक्यता आहे। भूपतीची आत्मसमर्पित माओवादी पत्नी तारक्काने हा दावा केला। तब्बल 40 वर्ष माओवादी संघटनेत राहिल्यानंतर तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केलं होतं। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी विठ्ठल मंदिर प्रशासनाला पत्र लिहिलं आहे। 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्याची विनंती त्यांनी पत्रातून केली आहे। VIP दर्शन बंद असताना दर्शनासाठी आमदारांनी धडपड सुरू केली आहे। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी विरोध केला। यावेळी शेतकऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाकडून मोजणी थांबवण्यात आली। दरम्यान मोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। प्राडा कंपनीने कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद करण्याची तयारी दर्शवली। येत्या महिनाभरात प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांशी बैठक होणार आहे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली।
कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एकाची 8 कोटींना फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हिंदी सक्तीचं GR महाविकास आघाडी नाही तर भाजप सरकारनं काढलाय। त्रिभाषा धोरण मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला। त्रिभाषा धोरणाबाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असंही अजित पवारांनी म्हटलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मनसे नेते बाळा नांदगावकरांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनाबद्दल चर्चा झाली। मुंबईत त्रिभाषा धोरणाविरोधात 5 जुलैला मोर्चा पार पडणार आहे आणि या मोर्चाच्या नियोजनासाठी पुण्यात मनसेची बैठक पार पडली। मोठ्या संख्येने मनसैनिकांसह पुणेकर या मोर्चात सहभागी होणार आहेत। पुन्हा ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी चाय पे चर्चा केली। येत्या 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाबाबत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। ठाकरे बंधूंचा 5 तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा असल्याचं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलेलं आहे। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतं जमा करण्यासाठी हा मोर्चा असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली। कंदुरीमध्ये विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मौसी जगो आशयाचं बॅनर लावण्यात आलं। या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। मराठी भाषा सोडून हिंदीमध्ये बॅनर लावल्यानं मराठी प्रेमींकडून जोरदार टीका करण्यात येते। भाजप स्वतःच्या चुका लपवत असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली। मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाला बोलवण्याची गरज नसल्याचं म्हणत त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला। 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेने सामान्य मुंबईकरांना साथ घेतली आहे। संदीप देशपांडेंसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकाचं वाटप करण्यात आलं। पत्रकाद्वारे मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाहीच, ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणारा मोर्चा अनाकलनीय आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली। राज्य सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामुळे महिलांना आर्थिक बळ मिळालं। आता मुंबई बँकेनं या लाडक्या बहिणींना आणखी आर्थिक सक्षम करण्यासाठी पाऊल उचललेलं आहे। 10 लाख लाडक्या बहिणींना प्रत्येकी 1 लाखांचं बिनव्याजी कर्ज देणार आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करणं शक्य होईल। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत मिळालं। दरम्यान बारामतीमधील शिवतीर्थ मंगल कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत आभार मेळावा पार पडला। अजित पवार मंचावर येताच दादा चेअरमन अशा आशयाचे बॅनर कार्यकर्त्यांनी झळकवले। अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले आणि हा विजय सभासद आणि शेतकऱ्यांचा असल्याचंही ते म्हणाले। भंडारा जिल्ह्याला 3.5 कोटींचा निधी दिल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। तर नरेंद्र भोंडेकर यांना बहुमताने निवडून दिलं म्हणून आभार मानायला आल्याचंही ते म्हणाले। मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सत्तेत राहणं गरजेचं असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले। तर लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हणत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळणार असल्याची माहिती भाजप नेते शेखर गोरेंनी दिली। एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रिय झाला। नागपुरातील पदाधिकाऱ्यांशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला। निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। तेव्हा काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। दरम्यान कुणाल पाटील भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले। दरम्यान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। सोयगाव एसटी बस आगारात 5 नव्या बस दाखल झाल्यात आणि यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची बैठक पार पडणार आहे। बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे। विजय घेऊनच मुंबईतून मागे फिरणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं।
बुलढाण्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आणि यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भंडाऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जलपर्यटनाला भेट दिली आणि यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर समुद्रकिनारी 4 फूट उंच लाटा उसळतात आणि यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे थेटेवाडी धरण ओव्हरफ्लो झालंय. यंदा जून महिन्यातच धरण भरल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. हिंगोलीच्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतीचं मोठं नुकसान झालं. हळद, सोयाबीन, कापूस आदी पिकांमध्ये पुराचं पाणी शिरलं. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं नद्यांना पूर आला आणि पुरामुळे 15,303 हेक्टर क्षेत्रातील पिकं मातीसह वाहून गेली. लवकरच या नुकसानीचा अंतिम अहवाल मदतीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्याला सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली कावळेसादमध्ये पर्यटक खोल दरीत पडला होता. रुमाल काढण्याच्या नादात कोल्हापूर इथला पर्यटक पाय घसरून खोल दरीत पडला. काल अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलेलं होतं. आज स्थानिकांच्या मदतीनं हे बचाव कार्य राबवण्यात आलं.